विशाल सारख्या वेगवान गोलंदाजाच्या समोर शिवा जाधव बॉस. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पडल्यानंतर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर अगदी हाईट घेऊन जाणारा हा चेंडू राईज झाला, उसळी घेतली या चेंडून. एक धाव. दुसऱ्या मॅच साठी लगेच तयार राहायचं. सेमीफायनल क्रमांक 2 लगेच खेळवली जाईल. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर थोडासा जास्तच बाहेर अवे फ्रॉम दी बॉडी. व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिल्या दोन्ही चेंडूवरती एक्स्ट्रा धावा आलेत. पहिल्या दोन्ही चेंडूवरती 2 वाईड आलेत आणि पहिल्या दोन्ही चेंडूवरती मात्र एक एक धाव येत असताना टीमच्या अकाउंटला मात्र एक वेगळी सुरुवात झाली आहे. बॅकफुटला पंच केलाय, बॅटच्या मधोमध लागला नाहीये. डीप मिड विकेट रिजनला पकडली जाते कॅच. सनबू टीमचा डाण्याफाक. शिवा जाधव जाळ्यामध्ये अडकतोय. विकेटचं पतन. ही तर सिट्टीची कमाल. पहिले दोन्ही चेंडू जरी वाईड आले मात्र तदनंतर येणाऱ्या चेंडूवरती मात्र अगदी गुडलेन स्पॉटचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. मात्र रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने टायमिंग महत्वाचं असतं तेच टायमिंग जुळलं नाही आणि सीमारेषेच्या जवळ अगदी डीप मिड विकेट रिजनला झेल बादच्या स्वरूपामध्ये बाद झाला शिवा जाधव बॉस. आज पहिली 50 त्याच्या नावावरती राहिली आहे. नवीन फलंदाज दाखल झालाय, प्रीतम दाखल. ओहो हो, व्हॉट बॉल. खेळण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहिलं तर इट्स अ नो बॉल, कारण की 1 बाउन्स ऑलरेडी दिला. तदनंतर हा चेंडू सेकंड बाउन्स साठी अगदी नो बॉल दिला गेला. फ्री हिटचा चेंडू, 3 चेंडूचा 3 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती. व्हॉट बॉल. विशालची हीच तर खासियत आहे, कारण की जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1 मध्ये या गोलंदाजाला बाहेर काढलं तेव्हा आपल्या गतिमान चेंडूच्या माध्यमातून त्यांना मात्र समोरच्या फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या जरूर ठोकल्या. गतिपती स्वार होणारा, गतिपती बसून येणारा हा विशाल मात्र वेगवान चेंडूसाठी ओळखला जातो. रबर क्रिकेटची स्पर्धा. रबर क्रिकेटमध्ये गोलंदाजासाठी रनअप महत्वाचा नसतो, वेग आणि अचूकता. डाऊन दी ग्राउंड. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, खाली तर पडला. चेंडूची गती कमी झाली. एक धाव इथे कंप्लीट केली जाते, मात्र तोपर्यंत स्लाइडची वेगळीच मजा. चार धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. तब्बल चेंडूचा खेळ अद्याप झालेला आपण पाहिलं तर 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. आणि दुसऱ्या बाजूला रोहन, हा तोच रोहन आहे ज्याने मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर सनबूर टीम संकटामध्ये असताना संकट मोचक म्हणून ज्यानं कामगिरी पाहिली आहे. नॉट आउट कामगिरी करून मॅच विजेता करून दिली. बॅट स्विंग केले. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल. येस येस अंपायर. येस रितेश सर, इट्स अ डॉट बॉल. थँक्यू. गुड डिसिजन. कारण की हा चांगला डिसिजन आहे. लेग अंपायर, मेन अंपायर दोघांनी चर्चा केली. अशीच चर्चा करत राहा, कारण की आणि त्यानंतर डिसिजन द्या, कारण की ही मॅच क्रुशियल आहे मित्रांनो. क्रुशियल मॅच मध्ये थोडा वेळ घेतला तरी चालेल. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू. कमबॅक विशालनं केलाय कुंभार गाव 11 या संघाकडून. खूप वर्षाचा क्रिकेट राहिला. मी सुरुवातीलाही चर्चा केली, पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासूनचे एक सगळे खेळाडू आहेत आणि आज गेले कित्येक वर्ष आपल्याच गावासाठी खेळताना त्यांना पाहतो. आई चेंडू वेगानं हाताला. विकेट किपरच्याही हाताला चटका दिला या चेंडूनं आणि निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. एखाद्या गोलंदाजाकडे गती असावी ती अशी असावी.
6 ते 7 पावलांचा रनअप मात्र वेगानं टाकलेला चेंडूला मात्र विकेट किपरही अडवू शकला नाहीये आणि अखेरीस गेल्या डिक्लेअर मध्ये ओव्हर क्रमांक 1 चा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. 5 धावा, 2 नो बॉल, 1 नो बॉल आला, 2 वाईड आले तरीही धावसंख्या थांबली आहे. आणि त्यानंतर मात्र शेवटच्या षटकामध्ये राज कळंत्रे दाखल झालाय गोलंदाजीसाठी. चला, कराटे टीम आणि अर्थातच भवानीनगर सैवेट टीम टॉस साठी या दोन्ही कॅप्टन्स. अप्रतिम चेंडू हाही हाताळला जातोय. गोलंदाजी करत असताना राज कळंत्रेच्या माध्यमातून प्रश्न विचारला गेला प्रीतमला. 5 चेंडू शेवटचे मात्र बाकी आहेत 2 ओव्हरच्या या मॅचेस. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक वेगळ्या लेवलला सध्या मात्र गोलंदाजी करत असताना राज कळंत्रे अष्टपैलू खेळाडू, आयकॉन म्हणून यंदाच्या वर्षी जरूर खेळताना आपण पाहूया खेळाडूला मात्र मिड विकेट रिजन मधून धावा किती भेटेल फक्त एकच धाव इथे प्राप्त होते. 4 चेंडूचा खेळ अद्यापही बाकी आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केली आहे, मिडल ऑफ द बॅट लागला नाहीये. विशाल चेंडू खाली पडला आणि एक खरीच चेंडूने गाठली आहे सीमारेषा. येतोय अप्रतिम फटका बॅटिंग करत असताना फलंदाज रोहनच्या बॅट मधून. सनबूर टीमच्या धावसंख्येला आणखीन चकाकी देणारा षटकार. 12 धावा. धावसंख्या 1 to 12. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. रोहन अकेला कापी आहे तेच तर बघायचंय आणि त्यासाठीच तर थांबलोय. 3 to go. ओव्हर क्रमांक 2 शेवटचा हाणामारीचा निर्णायक अंतिम डेड स्लॉग ओव्हर मध्ये आपण आहोत. हाही उचलण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग केली आहे आणि तदनंतर अगदी चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, एक तेरी एक मेरी एक तुझा एक माझा. याआधी षटकार मग डॉट. कभी खुशी कभी आहे गम अशी राहिले ही ओव्हर. तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी. ओव्हर क्रमांक 2. बॅकफुटला जाऊन करण्याचा प्रयत्न, टॅप फटका, विकेट किपर आहे पीछे देखो पीछे. अगदी डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव. हा असतो कमबॅक आणि तो केलाय अगदी राज कळंत्रेनं. एखाद्या गोलंदाजाला षटकार यावा आणि त्यानंतरच्या 2 चेंडूवरती त्यानं लगातार डॉट काढावे. अनुभवाचे बोल कसे बोलून दाखवले जातात ते तर मैदानामध्ये खेळून दाखवले जातात आणि हेच तर बोल सध्या खेळून दाखवतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न, नाद करती काय नाद. आणखीन एक उचलला, फेकून दिला जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकार. वॉट अ स्ट्रोक. आणि या षटकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 आणि 19 धावेचं आव्हान आहे या मॅच मध्ये. अर्थातच कुंभारगाव या टीमला 19 रन्स टू विन. टॉस आपण करूयात कारण टीम आले विक्रम दादा विनंती करेल आपल्या शुभ हस्ते टॉस विनंती करेल. Karate team won the toss, elected to bat first. पाटण तालुका प्रीमियर लीग रबर बॉल प्रीमियर लीग 2025 थोड्या दिवसामध्ये येते. पर्व 3. कोयना लायन्स यंदाच्या वर्षी खेळताना दिसेल. सत्यजित शेलर साहेब, बंटी शेठ यांच्या माध्यमातून आयकॉन संदीप बावडेकर आणि विनायक मरांजे म्हणजे बबलू ऍज अ चॉईस खेळाडू तुम्हाला खेळताना दिसेल. यंदा रितेश निकम यांची आपण पाहिली. स्वर्गीय समीरभाई डिगे साहेब RB11 हा देखील संघ बघायला भेटेल. म्हणजे अतुल भालेकर आणि शैलेश काळे. आयकॉन अतुलला खेळताना पाहू. शैलेश काळे आहे इन ऍक्शन मध्ये. VHS स्ट्रायकर्स देखील आपण विलास सूर्यवंशी साहेब यांच्या मालकीचा संघ यंदाच्या वर्षी रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये खेळता दिसेल. म्हणजे मल्हार चव्हाण आयकॉन खेळाडू आहे आणि संतोष सूर्यवंशी हा चॉईस खेळाडू त्यांचा आहे. रॉयल किंग दुसऱ्या बाजूला आपण पाहिली तर गणेशदादा देसाई साहेब. गणेशदादा आज आलेला आहे आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर शैलेशदादा पवार यांच्या मालकीचा संघ. राजेश कुराडे आयकॉन आहे या संघामध्ये आणि भरत कुराडे वाव हा चॉईस खेळाडू आहे. SK वॉरियर्स यंदाच्या वर्षी सुनील आळेकर साहेब यांच्या मालकीचा संघ. गणेश शिंदे आयकॉन खेळाडू. अजय खांडेकर हा चॉईस खेळाडू आहे.
त्याचबरोबर कलावती किचन्स म्हणजे K11 अनिल दादा पवार साहेब यांच्या मालकीचा संघ, बाबूराव पाटील आयकॉन खेळाडू आणि सूरज शिंदे चॉईस खेळाडू आहे. यंदाच्या वर्षी श्री रेणुका देवी स्पोर्ट्स देखील आहे. सुरेश कारेकर साहेब आमच्या सोबत आहेत इथेच बसलेले. प्रशांत बोत्रे बायकर मॅन आणि अर्थातच सोहम शेलार चॉईस खेळाडू यंदा खेळता दिसेल. आणि पूनम स्टार्स म्हणजे तानाजी पवार साहेब यांच्या मालकीचा संघ, ज्यामध्ये इन ऍक्शन मैदानामध्ये असलेला राज कळंत्रे आयकॉन खेळाडू आणि चॉईस प्रथमेश शेलार खेळताना दिसेल. हे सगळे संघ मालक आहेत, त्या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आणि या सर्व संघ मालकांना खूप साऱ्या शुभेच्छा पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीगच्या ऑक्शनसाठी आणि स्पर्धेसाठी जरूर देतो. मॅचच्या दिशेने जाऊयात. 19 धावेचं आव्हान या मॅच मध्ये जरूर ठेवलंय. ओव्हर क्रमांक 1 मध्ये शिवाजी जाधव बॉसला तुम्ही पाहताय. ओव्हर क्रमांक 1 खूप महत्वाची आहे. शिवाजी जाधवचे हाफ ट्रॅकर चेंडू, शिवाजी जाधवचे डोळ्याच्या समोरून जाणारे आणि नाकाच्या समोरून जाणारे चेंडू हे रबर बॉल स्पर्धेमध्ये आणि रबर बॉलच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने यू टर्न देतात हेही बघायचंय. राज कळंत्रे दुसऱ्या बाजूला पहिल्या 2 मॅच मध्ये विजयी मोहीम आखणारा हा एक स्टार खेळाडू जो राज कळंत्रे, म्हणजे पहिल्या दोन्ही विजयाचा मंत्र हा राज कळंत्रे. अपघात करण्याचा प्रयत्न, पॉइंट रिजन मध्ये चेंडू खेळून काढला, एक सिंगल धाव आरामामध्ये कंप्लीट केली. शिवाजी जाधवचे येणारे सातत्याने हाफ ट्रॅकर, त्याचे येणारे सातत्याने डोळ्याच्या समोरून टाटा बाय बाय करून जाणारे चेंडू आणि तदनंतर आपण पाहिलं तर खांद्याचा उपयोग करून टाकलेले आर्म बॉल. या सर्वांच्या समोर राज कळंत्रे विशाल कशा पद्धतीने बॅटिंग करतोय हेच तर प्रेक्षकांना बघायचंय. अपघात फटका चांगला बॅटीच्या बरोबर टॉपला आणि टॉपला जाऊन पोहोचतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. वॉट अ स्ट्रोक, हा तर शिट्टीची कमाल. 7 धावा. 19 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 19-19 ओव्हर क्रमांक 1. यॉर्कर, व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. की ज्या पद्धतीने चेंडू हाताळला शिवाजी जाधवनं कोणालाही वाटलं नव्हतं उत्तराला प्रत्युत्तर असं दिलं जाईल. हे उत्तर आता विशाल कसं उत्तर देईल, कारण की हा खेळ चाललाय क्रिकेटचा. मी म्हणतो उत्तर हमरी थुमरीचा खेळ चाललाय, तू तुमेमेचा खेळ. व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल. गुडले स्पॉट पडला, राईज झाला. एखाद्या गोलंदाजाला अगदी एखादी गोष्ट टोचली की तदनंतर मात्र तो आपल्या मधल्या सगळा अनुभव पणाला लावतो आणि हा अनुभव आता शिवाजी जाधवनं पणाला लावायला सुरुवात केली आहे. एखाद्या गोलंदाजाला षटकार येतो काय आणि तदनंतर लगातार 2 चेंडू डॉट काढतो काय, हेच तर अनुभवाचे बोल आता मात्र सध्या दाखवले जात आहेत. विशाल सारख्या गोल फलंदाजाच्या समोर आता येणारा चेंडू कशा पद्धतीचा असेल. अपघात फटका चांगला, पाय घसरला आधीच, मात्र तोपर्यंत डिक्लेअरच्या दिशेने चेंडू रवाना झाला. 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला आणि शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे आणि यानंतर येणारे 6 चेंडू. शेवटच्या चेंडूवरती काय घडतंय, समीकरण काय ठेवलं जात आहे, कारण की या मैदानामध्ये समीकरण ठेवल्यानंतर शेवटचा गोलंदाज कोण असेल हाही मोठा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहे. ओव्हर क्रमांक 1, 1 टू गो. अपघात फटका चांगला, पंच केला आणि हा पंच निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या चेंडूचा टप्पा चुकला की कार्यक्रम नक्की झाला. नाही चुकीला माफी. एखादी छोटी चूक तुम्ही करता आणि छोटी चूक झाल्यानंतर लगेच दगडी चाळीतून आवाज येऊ शकतो, चुकीला माफी नाही. या मॅच मध्ये तेच झालंय. टप्पा चुकला आणि तदनंतर मात्र संघाची धावसंख्या 14. अजूनही विजयासाठी आपण पाहिलं तर 4 धाब्यांची गरज आहे, 5 धाब्यांची गरज आहे. 19 धावेचं आव्हान. येणारे 6 चेंडू आणि 5 धावा, 6 चेंडू 5 धावा, 5 धावा 6 चेंडू हे समीकरण या मॅच मध्ये. राज कळंत्रे सारखा फलंदाज स्ट्रायकिंगला उभा आहे. यानंतर आपण पाहिलं तर कराटे विपक्ष मॅच असेल. भवानीनगर सर्वे टॉस जिंकला कराटे टीम, वॉन दी टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. म्हणजे सर्वे टीमला आता करायचे बॅटिंग यानंतरच्या मॅच मध्ये.
येणारे 6 चेंडू आणि 5 धावा. अप्रतिम फटका. मॅच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू मात्र जरूर जातोय. थोड्या वेळासाठी असं वाटलं की मॅच संपवली, फिनिश केली, खतम. मात्र अजूनही 5 चेंडू आणि तब्बल 4 धावेची गरज. बिग हिट, संपवली, फिनिश, खतम, समाप्त. ओके, डन, झाली मॅच, संपली. व्हॉट अ मॅच यार, व्हॉट अ बॅटिंग. राज कळंत्रे रबर बॉल स्पर्धेमध्ये, टेनिस स्पर्धेमध्ये सातत्याने नाव चर्चेत राहत आणि राज कळंत्रे आजही आपण पाहिलं तर या मॅच मध्ये संघाच्या विजयाचा महत्वाचा घटक ठरलाय. मात्र एक महत्वाची गोष्ट आहे की विशालची जेव्हा जेव्हा साथ राज कळंत्रेला भेटते तेव्हा तेव्हा विशाल आणि राज कळंत्रे दोघेही विजयावरती मात्र शिक्कामोर्तब करतात. एक दिल है, दुसरी जान है, दोनों आन बान शान है. लाजवाब है कुंभारगाव 11 ची ही तर आन बान शान है. व्हॉट अ बॅटिंग ब्रो. कराटे टीम चला लगेच मैदानामध्ये बॅटिंग